आयची प्रेस कॉन्फरन्स जी आमी दवरल्या ही एक इम्पॉर्टंट मुद्द्याचेर आमचो पार्टीचो वायस प्रेसिडेंट तुलियो डिसोजा आमचे बरोबर आसा, तशेंच आमचे नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाबुरेन शिरोडकर आसा आनी आमचो PCC मेंबर निलेश गोंसे आमचे बरोबर आसा आनी तुमकां डिटेल जी इम्पॉर्टंट इश्यू आसा जो गोंयान कन्सर्निंग आसा ताचे बद्दल तुलियो बाब एक्सप्लेन करतलो. तुमकां सगळ्यांक आज आमच्या प्रेस कॉन्फरन्साक येवकार. थँक्यू बाब सुनील. आता तुमकां खबर आसा आतांच आमचे विधानसभेचे अधिवेशन जे ह्या म्हयन्याच्या फर्स्ट विकाक हे जाल्या ते अधिवेशनात गव्हर्मेंटान एक इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एमेंडमेंटाचो बिल हावसा मुखार हाडलो आनी आमच्या आमदारांनी आनी विरोधी पक्षाचे सगळ्या आमदारांनी ताचेर निशेध मारून ते बिल गव्हर्मेंटाक फाटून घेवचे पडले. काय तांकां सिलेक्ट कमिटीक ते रिफर केले. आता इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड कितें आनी गव्हर्मेंट कितें करूंक सोदता इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन म्हणजे म्हाका दिसता सेल्फ प्रमोशन अशें, कित्याक इतले आतां वर्सां जालीं इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड पळय आयला आनी गव्हर्मेंट प्रत्येक अंडर मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड चलता आनी हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एक मिटींग जाता अंडर द इंडस्ट्रीज मिनिस्टर एंड चीफ मिनिस्टर आनी प्रत्येक फावटी एक घोशणा जाता की अमके 4-5-6 प्रोजेक्ट अप्रूव जाता, अमक्यो कोट्यांनी रुपयाचो इन्व्हेस्टमेंट गोंयांत येवपाचो आसा आनी हजारांनी लोकांक नोकऱ्यो मेळपाच्यो. हे 3 मुद्दे एक प्रोजेक्ट नवे, एक इन्व्हेस्टमेंट कोट्यांनी आनी एक लोकांक नोकरी. तिनूय मुद्दे इम्पॉर्टंट आसा. पूण एक ह्या 3-4 वर्सांत गव्हर्मेंटान केन्नाच लोकां मुखार एक अहवाल दिलो ना की खरेंच कितले प्रोजेक्ट आयले, कितल्या लोकांक नोकऱ्यो मेळ्ळ्यो आनी कितलो इन्व्हेस्टमेंट ह्या आमच्या राज्यान जालो. आता ह्याच फाटभुंयेचेर हांव तुमच्या मुखार आनी एक 2 प्रोजेक्ट सेन्सिटीव एरियान जे ह्याच सरकारान गोंयान आनी गोंयकारांच्या माथ्याक थापून दवरपाचो जो प्रयत्न केला. एक खालीच 3-4 म्हयने फाटीं ओल्ड गोवा जे आर्किओलॉजिकली सेन्सिटीव एरियान आसा ताचेर थंय एक कसले तरी रिसॉर्ट करपाचो एक प्रयत्न केलो आनी आमी ताचेर स्ट्रॉंगली निशेध करून थळावी लोकांनी ताचेर निशेध केलो आनी मागीर तो प्रोजेक्ट गव्हर्मेंटाक फाटी घेवचो. आतां एक म्हयनो जातलो गव्हर्मेंटान एक एड घातला पेपरार की साळगांव मतदारसंघात मोर पर्टिक्युलरली in the village of Reismagus. In the village of Reismagus, government survey number 95-1A, village Reismagus, 11 जुनान proclamation release केला डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीजाच्या मार्फत. कितें म्हणून की थंय एक 5-स्टार हॉटेल, एक 4-स्टार हॉटेल, मल्टी लेवल कार पार्किंग आणि काय दुसऱ्यो फॅसिलिटीज. आता रेजमागस भागान सध्या काय थंय प्रॉब्लेम आसा. आमचो बाब वीरेंद्र तुमकां सांगतो, तो थंय लॉंग स्टँडींग पंच मेंबर आसा आणि सरपंचूय काही फावटी सरपंचूय जावन गेला. आणि ते अशें आसता गव्हर्मेंट म्हणटा थंय आपूण 5-स्टार हॉटेल घालतलो, 4-स्टार हॉटेल घालतलो, कार पार्किंग घालतलो. आता ती जागा खंयची.
आणि थोडा म्हणजे एक आमचा प्रायव्हेट स्टडी केला. ही जागा टोटल सेंट्रीज झाला, सेंट्रीड काढला आहे अबाउट 65,000 स्क्वेअर मीटराचो सेंट्रीड झाला. ओके, 65,000ाचो सेंट्रीड. आता सर्वे नंबर 95-1 त्याच जाग्याचो हांव तुमकां एक रिजनल प्लॅन आमचो पळय स्टॅट्युटरी डॉक्युमेंट आसा होच सांगो तो. हांवें तुमकां दाखयल्लो पळय येना. आता तुम्ही पळया कितलो सेन्सिटिव्ह तो जागो आसा. एके सायडीन दर्या, रिवर मांडोवी. ही ब्लॅक लायन पळय आसा ती डिफेन्स एरिया. डिफेन्स एरियाक लागता हे, रिवर मांडोवीक लागता. आणि ऑल्दो तेणी हो सेटरीट केला हे सकयले पळय आसा ते सेटलमेंट झोन आसा, पूण त्या सेटलमेंट झोनान तांकां कांयच करपाक मेळना कित्याक थंय लोकल लोकांची घरां आसा. पूण तांणी एक्चुअली हे 31,000 स्क्वेअर मीटर तेणी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाक घातला. ते पळय जो रिजनल प्लॅनान अनडेव्हलपेबल स्लोप्स म्हणजे ताजेर कसलोच डेव्हलपमेंट करपाक मेळना हो कायदो. सेन्सिटिव्ह एरिया, ग्रीन एरिया, ऑर्चर्ड एरिया, एग्रीकल्चरल एरिया आणि वयल्यान अनडेव्हलपेबल स्लोप्स हे पळय मार्क केला हो रिजनल प्लॅनाचो हे कॉपी. आणि हे एरियन गव्हर्नमेंटान आता हो ऍप्लिकेशन करपाक आणि ताका मंजुरी दिवपाक एक पावलो. आता म्हजे गव्हर्नमेंटाक प्रश्न एकच आसा की इतले लोक आमचे लोकल लोक तलावी लोक पळय आसा ते आपणाची घरां बांदता, ते आपणाचे धाकटे कितें प्रकल्प घालता लोकल टुरिझम करपाक. तांकां सगळ्या भाशेची परमिशनां लागता. ताका टाउन प्लॅनिंग लागता, CRZ लागता, नेव्हीचे परमिशन लागता, हाचे परमिशन लागता. आणि तो बाबडो मनीस थोकन केन्नाय तो प्रोजेक्ट घालूंकूच पावना कित्याक तो अशें धांवपळ करून वर्सांच्या वर्सां काडटा. आणि हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणटा ते CMान ऍप्लिकेशन दिवप आणि आपणाचो प्रोजेक्ट तयार करप. पूण म्हाका एक गव्हर्नमेंटान सांगून दिवचो कायदो आसा लोकांक आमच्या गोंयच्या की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड जालो जाल्यार ताका पंचायत लागना, टाउन प्लॅनिंग लागना, CRZ लागना, डिफेन्स एरिया लागना, कांयच लागना ताका. तो स्ट्रेट अवे आता ती कंपनी कोण स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड. स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड ही कोणाची कंपनी आणि ताणीच ऍप्लिकेशनान कितें बरयलां तुका दाखय. ऍप्लिकेशनान बरयलां आमकां टोटल प्लॉट एरिया 65,000 पूण तेणीच बरयलां इन द इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड एडवर्टिजमेंट 31,000 म्हणजे तुमकां दाखयला पळय कसो तो 31,000 म्हणजे तो वयलो भाग जो अनडेव्हलपेबल स्लोप्स आसा. रिलॅक्सेशन ऑफ FER म्हणजे FER एक्चुअली तो 60% म्हणजे तांकां 58,000 स्क्वेअर मीटर बांदपाक मेळटा. हो कायदो खंयचो FER म्हणटा तो 60% आसता, 80% आसता, तांकां फुल FER आणि एज इट इज थंय बांदपाकूच मेळना. रिलॅक्सेशन ऑफ हायट, रिलॅक्सेशन ऑफ फ्री FER, रिलॅक्सेशन टू चेंज द झोन टू 90% सेटलमेंट अँड 10% कमर्शियल. कित्याक त्या दोंगरार थंय सारको स्लोप मोर दॅन 25% आहा. तो स्लोप मॅप जावन तो रिजनल प्लॅनार ऑलरेडी अनडेव्हलपेबल दाखयला. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इज द रिलॅक्सेशन ऑफ सब डिव्हिजन टू सेल द लीज ऑफ द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे एकदा परमिशन मेळ्ळें की आनी सब डिवायड करून लोकांक तो प्लॉट्स विकप. अरे बाबा तू हे घाल, तू ते घाल. म्हणजे सरकाराचो आधार घेऊन आपण आपणाचो
धंदो चलोवप जमीन विक्री करपाक अल्टिमेटली हो प्रोजेक्ट येवपाचो ना हे कन्वर्शन करून ही जमीन विकत काडपाची आणि हे सगळे पळय आसा ते तितून ब्रोकर हे सगळे ब्रोकर हितून 10 जाणांनी जमीन विकत काडपाक आता supply of electricity for the proposed requirement is 750 kVA. हांवें 3दा सरकाराच्या डिपार्टमेंटाक फोन केलो आनी विचारले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक रेज मार्गूस आनी नेरूल भागांत थंय कितलो पावर टेन्शन आसा लोकल लोकांक कितलो पावरची गरज आसा आनी कितलो शॉर्टफॉल आसा कित्याक तुमकां खबर आसा थंय प्रत्येक फावटी इलेक्ट्रिसिटी कट हे आसता शटडावन आसता आनी लायट वता आनी लोकांची बोवाळ थंय भुरग्यांक शिकूंक मेळना आनी बारीक बारीक लोक कितें आपणाचे धंदे करतात ते सगळे बंद पावर थंय नासतना 750 kVA पळय तांकां डिमांड आहा तांकां पावर हाडून दितले आनी हे लोक आमचे लोक मरता थंय आनी आमचो तो लोकल आमदार तो आसा जो उडी मारून गेला तो हितून फितून हे प्रोजेक्ट नाल्यार तेणे आपल्याच्या लोकां खातीर आवाज अजून पासून हेजेर काडून म्हणजे तो आणि तिथून ड्रिंकिंग रॉ वॉटर सप्लाय फॉर द 10 million liters a day थंय पडन तांकां लोकांक अर्देवर पासून ते टॅपान उदक येना लोक खंय पब्लीक टॅपान एक आयदनां धरून ते लोक उदक कलेक्ट करून घरा व्हरतात फाटल्या दिसांनी तुमचेच प्रेस बंधूंनी थंय एक व्हिडिओ काढून दाखयलो कशे लोक थंय तळमळटा उरतात आनी हे प्रोजेक्टाक उदक खंयसरले मेळटले ते लोकांनी सांगून दिवचें आनी दोनूच मुद्दे दवरतात हेजेच की लोक गव्हर्नमेंट सरकार कसो लोकांक फटोवन ही परमिशनां दिता ही परमिशनां विकता बेकायदेशीर परमिशनां ही विकत आनी जे आमच्यो जमनी आसा इको सेन्सिटीव जमनी आसा त्यो काबार करून उडोवप सध्या थंयच मातशे फुडें रेस मार्गस वाठारांत पणजे सावन सारकें दिसता एक मोठ्या प्रमाणान दोंगर कापून काबार करपाचो प्रयत्न चालू सीएमान दिसता सगळ्यांक दिसता कितें चल्लां तें थंय पूण सीएम असेंब्लीन एक तुमकां खबर आसतलें एक निर्णय घेतला वो एक ऑर्डर काडल्या की आय विल होल्ड द तलाटी रिस्पॉन्सिबल अरे बाबा तलाटी इज द लोवेस्ट ऑफिसर इन दॅट बिग चेन म्हणजे तलाटीचेर जर अवलंबून आसा हे सगळे गोंयांत चलोवपाचें तुमी आनी बसल्यात कित्याक थंय तुम्ही राजीनामा घेऊन चला बरं घरात तुम्ही एका तलाट्याचेर तर हे रिस्पॉन्सिबिलिटी ही जिम्मेदारी एका तलाट्याचेर तर तुम्ही करून सगळी गोंयचे दोंगर सांबाळटले काय तो तलाटी गोष्ट एक स्केप गोट करून ताका सस्पेंड करप आणि ते मागीर दोंगर कापपाचे काम तशेंच दवरप कोण म्हणटा 25 लाखाची फायन अरे हांव कितें म्हणटा इज एनवायरमेंट ट्रेडेबल फॉर मनी म्हणजे एनवायरमेंट काबार करप आनी पयशे भरप हे कितें ही लक्षणां कसली गव्हर्नमेंटाची हे गोंया आमचे विकत काडला ताचे कितें आनी तेणीच लास्ट ताणीच आनी एक सेल लिडर तेणीच बरयला प्रॉपर्टी इज एन एग्रीकल्चरल क्रॉप कित्याक तेणी ते एग्रीकल्चरल लँड म्हणून तेचेर टॅक्स आनी भरप ना अशें जालें एग्रीकल्चरल प्रॉपर्टी आनी हे सगळो प्रकल्प हांवें पळय वाजून दाखयला तुमकां 4 स्टार 5 स्टार पार्किंग लॉट आनी कितें मल्टी लेवल पार्किंग एक सुद्धा ताका प्लॅन ना हांव एक आर्किटेक्ट एक स्केच प्लॅन सुद्धा ना तो कसो प्रकल्प थंय बसतलो ताका रस्तो ना
आनीक मुद्दो ताका एक रस्तो ना थंय आनी कोणूय जर हॉटेल धाकटें सुद्दां पासून घालूंक वचत एज पर द टाउन प्लॅनिंग रेग्युलेशन 10 मिटराचो रस्तो जाय पडटा हॉटेल घालपाक ते रस्तो ना उदक ना ताका लायट ना आनी थंय गव्हर्नमेंट म्हणटा हो प्रोजेक्ट आनी ताणें म्हटला की गव्हर्नमेंटान आपणाक परवानगी दिल्या आनी बेस्ट पार्ट तोच म्हणटा आपणाचो प्रोजेक्ट बिलो 100 मीटर्स 22,000 स्क्वेअर मीटर 100 मीटर्सान येता म्हणजे 100 मीटर्स इज अ सेटबॅक ऑफ द सीआरझेड यू कांट बिल्ड एनीथिंग आनी रेस्ट्रिक्टेड एरियान आनी 9,000 रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणजे ताका हेजी डिफेन्साची एमसी सो हे सगळे करून तो मनीस बांदतलो खंय आनी सरकाराक हे फटोवपाचे आनी गोंयकारांक फटोवपाचे सरकार असले अर्ज भायर उडोवपाचे खातीर सरकार असले अर्ज इज प्रोमोटिंग तांकां आनी प्रोत्साहन दिवप कित्याक गोंयांत हे विकून काडप पयशे करप आनी काडप वचप आनी तेणेच आपणाचे हितून तर बरयला की आय हॅव टेकन द गव्हर्नमेंट हे म्हणून टू डू दीस आनी अकॉर्डिंगली वी हॅव बॉट द लँड म्हणून म्हाका दिसता आमचो नॉर्थ उत्तर गोंयचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आनी थंयसरलो पंच मेंबर बाब बिरेन ताचेर आनी कितें दोन गोश्टी तुमकां सांगतो आज आमी सगळे एरियाचे ते इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड आमी ऑलरेडी तिका कंप्लेंट फायल केल्ली तेजेर आनी आमकां डेट आयजूच लेटर येयला 29 ऑगस्ट 12:30 आनी तेजेर आमी वयतले आतां मेजर आसा की आमकां ते डीएलएफाचे हिल कटींग डीएलएफाचे हिल कटींग लायसन दिलें आमकां हिल कटिंगाक लायसन दिवना तेजेर आमचे आसतले निशेध आसतलो आनी दुसरे तेजे लायसन आसा ते आमी रिवोक करून टीसीपी कडेन मागताले आनी पंचायतीन हांव जाल्यार डायरेक्ट घालता की ते लायसन हिल कटींग जालें ते रिवोक करचें त्या लोकांक प्रॉब्लेम जातले ते हे फाटल्यान सगळ्या लोकांच्या घरांनी माती येतली तेजे आमी आयज हे घेतला की तेजे रिवोक करपाक लायसन सुद्दां रिवोक करपाचें 25 lakhs फायन बीन ते सोडून दी ते घे म्हटल्यार आमकां ते जाय लायसन रिवोक करपाचें हे दोन्ही सेम मॅटर ना हे सेपरेट तू म्हणटा ते खंयचे 50 कोटी एक बंगलो म्हणजे फेसबुकार तुमकां ते दिसता पळय तेजे तो उडयता पण ते तुझे पयलीं सांगले हे जे पयलीं ते प्रकल्प खूप पयलीं गेला न्हू ते 92 स्टार्ट जाता म्हटल्यार जे हांगा लायक आमी लायसन दिल्लें न्हू पयलीं ते पंचायतीन कोण जावता तें दिल्लें घातलें आमकां कन्स्ट्रक्शनाक हिल कटिंगाक लायसन दिना आनी काल रिपोर्टरान सांगता हांव गेलो स्वतान पळयलें डिगींग केलें व्हडलें ते लायसनाचेर ना ते हांव म्हणटा वायलेशन ऑफ रूल्स गेले न्ही कन्स्ट्रक्शन लायसन पळय 11th जे आसा तेजेर ते रिवोक करपाक गावता लायसन्स सदांच क्लियर आसता खंयची जी लायसन्स इश्यू करता दे आर सब्जेक्ट टू द कंडिशन व्हिच आर लेड डाउन इन द लायसन्स ताजेर जर वायलेशन जाय जाल्यार ग्रीन बाबान सांगलें पंचायतीक फुल ऑथॉरिटी आसा बिरेन बाब म्हाका सांग तू लास्ट 25 वर्सां थंय आमदार आसा आनी काल एक मिडियाचो रिपोर्ट आमदार सॉरी पंच मेंबर आसा थंय लास्ट 25 वर्सां पूण तुका लास्ट मागीर आतां काल पळयतकीर कशें कळ्ळें कळोंक ना हांव कन्स्ट्रक्शन नॉर्मल कन्स्ट्रक्शन चलतालें न्हू थंय काल म्हाका रिपोर्टान आयता अशें ते डिगींग म्हणजे स्वता गेले आनी पळयलें बरें डिगींग जाल्या ते येयला ते फोटो बीन काडून दवरले आनी पंचायतीक लायले हांवें आनी हांव रेजोल्युशन घेतलो म्हाज्या तरेन की ते लायसन फायन सोड ते लायसन रिवोक करचें म्हणून मागतले की वायलेशन ऑफ कशें लायसन केलें न्हय मिटींग घालतो मिटींग घालचें पडटा मिटींग केन्ना आसता 15 दिसांनी आसता म्हणजे तुरंत जालें मिटींग हे एका घालतना चवथी पयली आसतली मिटींग सुनील अनेक तुवें फाटल्या दिसांनी एक हिल कटिंगा खातीर ते कंप्लेन केली की ऑफीस लेटर केलें सो काल पयर मंत्र्यान सांगलें की 25 लाख फायन घालतलो कितें आसा मंत्र्यान टीसीपी मिनिस्टर विश्वजीत राणेन पयर जो स्टेटमेंट केलो की आपण फायन घालतलो म्हणून एक म्हणल्यार गजाल टीसीपी मिनिस्टराक 900 हिल कटिंगाच्यो केसी जायसर वाट पळोवची पडली कित्याक फायन घालपाक दुसरें म्हणल्यार 25 लाखाचो फायन जर रेश मागूश तुमी पळोवशात तो सगळ्याक खबर आसा की 40-50 कोटीचो एक विला म्हणून तर थंय जर तसले 15 विला आयले जाल्यार कितले कोटी जाले 2 विला जर काडून आनी टीसीपी मिनिस्टराक दिले जाल्यार 25 लाखाचो फायन भरपाक ताका जाला कितें सगळ्यात व्हडलो प्रश्न म्हणल्यार पूण 900 हिल कटिंगाचे केसी जायसर इलिगल
टीसीपी डिपार्टमेंट कितें करताले विश्वजीत राणे कितें फक्त इलिगल कन्वर्शना करून इको सेन्सिटिव्ह झोन कन्वर्ट करून पयशे करपाक बिझी आसलो तो 70रीचो बाबा तो आपल्याक सगळ्याक खबर आसा म्हणटा 70रीत ऑर्चर्ड प्लॉटिंग कितले चालू आसा कितले हिलकटिंग जाला तो कितें करता आज सुद्धा रिपोर्ट आसा लाटांबारशे म्हणटा ते बिचोली हिलकटिंगाचे इन्सिडेंट जाला सीएमान स्टेटमेंट करून विश्वजीतान टीसीपी मिनिस्टर आता तो कितें उलयता पळय ताजे जर आयकत जाल्यार म्हाका दिसता विश्वजीत राणेकूच आर्टिफिशियल इंटेलिजन्साची गरज आसा ताजे तकली जाग्यार हाडपाक कित्याक तो लोकांक पिशान काडपाक सोदता तो मनीस मायकल लोबोचेर इलिगलिटी केल्या म्हणून हावसान ताणें रिपोर्ट टेबल केल्लो कितें एक्शन घेतलें ताणें मायकल लोबोचेर ते सांगचे तो आता आमकां आपणे देवा कडेन उलयता म्हणटा मायकल लोबो मिनिस्टर करतो म्हणून हो मनीस 2 वर्सां फाटीं ताजे हॉटेलांनी कितें मोडटालो इलिगल केला म्हणून जाल्यार जो मनीस मायकल लोबोन इलिगल केला म्हणून मायकल लोबोचे मोडटालो 2 वर्सां फाटीं आज देवा कडेन उलोवन ताका मंत्री करपाक सोदता तो विश्वजीत राणे फाल्यां इलिगल हिलकटिंग केला तांचे कडल्यान पयशे घेवन तांकां थंय विला बांदपाक कित्याक दिवचो ना हाची कितें गॅरंटी आसा तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स विश्वजीतान आपल्याचेर मातशें लावचें तकलेन आनी सारकें जाता जाल्यार पळोवची आणि जो गोंय विकून विश्वजीत राणे आज भायर सरला टीसीपीचे अंडर रॅम्पंट कन्वर्शन करून आमची स्ट्रॉंग मागणी आसा की सरकारान ताका इमिजिएटली टीसीपी मिनिस्टर म्हणून ड्रॉप करचो कित्याक हीज एक्शन्स आर एक्शन्स which are becoming enemy of the state continuous actions जे चल्ला पळय मार्गोच्या भितर ते आमचे दाखयले ते स्पेशली हँड इन क्लोज विथ केदार भितर आसा हांवें ऑलरेडी सांगलें न्हू आमकां हँड इन क्लोज करपाचें इन्व्हेस्टिगेशन एकूच की केदार लोकांचो एक प्रतिनिधी म्हणून ताणें हाचेर पयलो आवाज उठोवपाक जाय म्हणून तो आदलो रेजमागाचो सरपंच ताणें हे बरे भशेन ताका कितें कितें तें खबर आहा ताणें हेचेर आवाज उठोवचे खातीर तो आतां हे सपोर्ट करता ताका समर्थन दिता दॅट इज व्हेरी क्लियर एक स्टेटमेंट आयकला तुवें की गव्हर्नमेंटान दाखल घेवची म्हणून हे कितें चल्लां तें आज ते गांवांक कनेक्टेड आमच्या पक्षाचे जे नेते आसा तो बाब तुयो अध्यक्ष आसूं और आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट विरेन शिरोडकार आसूं तांकां सुद्दां दिसलें की अशे प्रोजेक्ट जे येता हाचो माल थंयच्या लोकांक बसतलो ताची लॉंग टर्म डॅमेज आसतली आनी ते ओपनली भायर सरल्या हे हाजे अगेन्स्ट दॅट इज समथींग वीच इज टू बी एप्रिशिएटेड वेरेज तो केदार जो आमदार थंयचो लोकल आसा तो आनी बाकीचे आमी आतां सांगले टीसीपी मिनिस्टर आनी कोण इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हे जाल्यार सगळे दलाल हे जाल्यार एजंट आणि हे गोंय विकपाक उठल्या तांकां गोंयच्या जनरेशनाचे फुडल्याचे कांयच प्रश्न ना आनी हिल कटिंग सोदून वचपाक विश्वजीत राणेन हांगा वचपाची गरज ना सोदून ते सायटीर वचपाची गरज ना ताणें मिरामार घर बांदला घरांच्यान भायर पळयता ताका रेशमा कशें दिसतलें हिल कटिंग केला ते ताका दिसना थंयच्यान कोणाकूय दिसता मरे तें दोंगर कातरून ओपन केला तो ओपन वायनाड कितें जालां ते परिस्थिती पळया आनी आज गोंयांत हें जावपाचें आसा फुडें स्टॉप जायना जाल्यार विश्वजीत राणे says कि his department had never given the permission for illegal hill cutting. सर म्हाका एक सांग विश्वजीत राणे जो ह्यो गजाली सांगता तो खूब उलयता इल्लीगल म्हणून कामाक पडना कोण परमिशन मागता आनी हिल कटिंग इल्लीगल करपाक खंयच्या कायद्यान परमिशन दिता टीसीपी इल्लीगलिटी हिल कटिंग करपाक तेच हांव तुका सांगता न्ही 900 केसी इल्लीगल आपल्या तोंडान तो सांगता 900 केसीस जाले इल्लीगल मागीर तूं कितें न्हिदलेलो काय बिबट्या सोदून भोंवतालो जंगलान कित्याक एक्शन घेवना वचून ताचेर हिल कटिंगाचेर कितें चल्लाय कोणाक पिशान काडपाक भोंवता सो एके सायडीन टाउन प्लॅनिंग मिनिस्टरान आपणाचो धंदो चालू दवरला दुसरे सायडीन सीएमान तो दिसता ताका आयकना तेणें आपणाचें इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून काय बेकायदेशीर एक परमिशनां घेवप लोकांक कन्वर्शन ना हेका काय लागना ताका लँड रेव्हेन्यू कोडाचें कन्वर्शन लागना टाउन प्लॅनिंग एक्ट लागना ताका सीआरझेड एनवायरमेंट प्रोटेक्शन एक्ट लागना काय ना सीएम एकदा सायन मारो आनी हो प्रोजेक्ट लागू आमकां सरकाराक सांगून दिवची एक आयज तुमच्या माध्यमांतल्यान एक मेसेज धाडूंक सोदता की ताबडतोब हे रेज मागोस वाठारांत जे हिल कटिंग चल्लां ते ताबडतोब बंद करचें तांकां तलाटीक रिस्पॉन्सिबल करता कोणाक रिस्पॉन्सिबल करता ते आमकां खबर ना कित्याक सीएम म्हणटा तलाटी इज रिस्पॉन्सिबल म्हणजे दुसरे मिनिस्टर आहा आनी दुसरे ऑफिसर आहा ते कितें करपाचें टीसीपी ऑफिसरांक शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल कन्सर्न ते एरियाचे कोण आसा नॉट ओनली टीसीपी इवन द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफिशियल्स तहसीलदार डेप्युटी कलेक्टर एवरीबडी शुड बी हेल्ड आणि रिस्पॉन्सिबल दुसरे हो प्रोजेक्ट सर्वे नंबर 9518 जो स्पार्क हेल्पलाइन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून प्रमोट करता तो ताबडतोब
फाटी घेवचो आणि हे पळय ऍप्लिकेशन तांचे आहा ते भायर उडोवपाचे कित्याक हो प्रोजेक्ट त्या लोकांक कोणाक नाका आणि हे तर गव्हर्नमेंट फोर्सान फुडें व्हरप सगळे लोक रस्त्यार येवन हो प्रोजेक्ट बंद करपाचो आमचो वेळ पावतो फायनल अप्रूवल दिले का फायनल अप्रूवल दिले ना इट इज ट्रेंडिंग तुमकां दाखयला न्ही पेपरार घातला न्ही तेणी objections if they want to go ahead they will overrule the objections and go ahead but we are not going to keep quiet the people are not fools to understand that this type of a project dongaran जो undevelopable slope असा ताजे माथ्यार उरून एक 5 स्टार आणि एक 4 स्टार दोन हॉटेलां आणि वयल्यान मल्टी लेवल कार पार्किंग ते तुमकां सांगला त्या प्रमाणे ते रस्तोय सुद्दां ना without the involvement of the government it is impossible to get this project approved पण तुले की स्पार्क एसलाइन प्राइवेट लिमिटेड जी कंपनी आसा ती एक्झॅक्ट आसा कोणाची बॅरीची कोण बॅरी म्हणून आसा त्या हितून आमच्या सेंडिलान तरी बॅरी म्हणून आयज सेंडिलाची हे काढल्या आरटीआय काढल्या तो बॅरी म्हणून कोण आसा एनी कनेक्शन विथ पॉलिटिशियन I have no idea. That investigation we will have to do. What is the connection? But here it is. Not all सबमरीन ऍक्टिव्हिटी submarine आता ह्या रस्ते काय गाडी उडोवपाचे ना सबमरीनान चालू करपाचे आणि प्रपोजलान बरयल्या क्लियरली